नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने फोडणीचं वरण कसं करायचं ते बघणार आहेत। ही रेसिपी एकदम साधी आणि सोपी आहे। याला जास्त काही साहित्य लागणार नाही। कमी साहित्यामध्ये पण टेस्ट एकदम छान येते। या पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करून बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या। सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मूग डाळ घेतलेली आहे। मूग डाळ ही आपण स्वच्छ निवडून घेतलेली आहे। 1 वाटी मूग डाळ घेतली आहे। तर आपण अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे। मिक्स डाळींचं वरण हे खूप छान लागतं। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूर डाळीचं सुद्धा वरण हे अशाच पद्धतीने करू शकता। दोन्ही डाळी आपण एकत्र करून घेतल्या आहेत। आता हे दोन्ही डाळी आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहेत, कारण त्यावर जे काही केमिकल हे असतं ते निघून जातं। म्हणून 2 ते 3 पाण्याने डाळ आपण धुवून घेणार आहेत। जर तुम्हाला तुरीच्या डाळीचं वरण आवडत असेल तर काही जणांना त्या डाळीमुळे ॲसिडिटी सुद्धा होते। तर काय करायचं, ती डाळ जेव्हा आपण करणार आहेत त्या अगोदर एक अर्धा तास पाण्यात ती डाळ भिजत ठेवायची आणि नंतर धुवून ती वापरायची। म्हणजे यामुळे ॲसिडिटीचा त्रास होणार नाही। आपली डाळ धुवून झालेली आहे। तर त्यामध्ये मी इथे हिरव्या अख्ख्या मिरच्या टाकलेल्या आहेत। नंतर एक टोमॅटो चिरून घेतले आहे, आपण तो त्यामध्ये टाकून घेणार आहेत। नंतर मी इथे काही लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकीचा एक छोटा तुकडा घेतला आहे, तो आपण खलबत्त्यामध्ये बारीक ठेचून घेणार आहेत। जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा सुद्धा टाकू शकतात। पण कमी तिखट लागत असेल तर तुम्ही अख्खी मिरची सुद्धा त्यामध्ये टाकू शकता। आपल्या इथे लसण आणि अद्रक बारीक वाटून झाले आहे। हे वाटण आता आपण काढून घेऊयात। आपण या डाळीमध्ये वाटलेलं वाटण टाकून घेणार आहेत। चिरलेला टोमॅटो त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि एक चिमूटभर हळद त्यामध्ये टाकून घ्यायची आणि आपण जेवढी डाळ घेतली आहे त्याच्या दुप्पट पाणी आपल्याला टाकायचं आहे। पाणी टाकलेला व्हिडिओ स्किप झाला आहे। नंतर कुकरचं झाकण लावून आपण त्याला 1-2 शिट्ट्या काढून घेणार आहेत। आपली डाळ चांगली शिजली आहे। कुकरची वाफ घालवून घेतली आणि पळीने चांगली घोटून घ्यायची किंवा रवीने सुद्धा घोटून घेऊ शकता। आणि डाळीला रंग सुद्धा खूप छान आलेला आहे। ती चांगली पळीने घोटून घेतली आहे। नंतर आपण इथं त्यासाठी आता फोडणी तयार करणार आहेत। गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये आपण 2 पळी तेल टाकून घेणार आहेत। तेल आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आहे। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची। मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं। गॅस कमी करायचा आणि त्यामध्ये काही कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची, त्यामुळे वरणाला छान चवही येते। आणि जी आपण डाळ घोटून घेतली होती ती डाळ फोडणीमध्ये टाकून घ्यायची, चांगलं मिक्स करून घ्यायचं। आपली डाळ एकदम छान दिसत आहे, रंगही छान आलेला आहे आणि त्याचा खमंग वास सुद्धा येत आहे। भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर त्यावर टाकून घ्यायची आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं।
आता जर तुम्हाला जास्त घट्ट वरण आवडत नसेल तर तुम्ही त्यामध्ये पाणी अजून ॲड करू शकता. जर पाणी टाकायचं असेल तर ते पाणी अगदी कोमट करून त्यामध्ये टाकून घ्यायचं, कारण थंड पाणी टाकलं की वरणाला चव येणार नाही. अगदी कोमट पाणी करायचं आणि त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. नंतर इथे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकलं की परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला एक वरणाला चांगली उकळी काढून घ्यायची आहे. वरणाला चांगली उकळी येत आहे. वरण आपलं चांगलं शिजत आहे. दिसायलाही एकदम मस्त दिसत आहे आणि वास सुद्धा छान खमंग सुटलेला आहे. कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक करून घ्या. पुन्हा भेटूयात अशाच एका रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त रहा आणि स्वस्त रहा आणि चांगलं चांगलं खात रहा.